भर उन्हाच्या दिवसातही माझी मोलकरीण अंगावर गरम शाल घेऊन यायची. जेव्हा माझ्या रूमची साफसफाई करायला आतमध्ये जायची तेव्हा ती आतून कडी लावून घ्यायची. जेव्हा या गोष्टीची मी माझ्या नवऱ्याकडे तक्रार केली तेव्हा नवरा मला म्हणाला, तिला कामावरून काढण्याचा विचार अजिबात करू नको. एवढ्या कमी पैशात काम करणारी मोलकरीण आपल्याला परत भेटणार नाही. मला संशय येऊ लागला. म्हणून मी तिला कामावरून लवकर सुट्टी देऊन मी स्वतः तिच्यासारखी अंगावर शॉल घेऊन रूमची साफसफाई करू लागली. तरीही काही वेळातच माझ्या पायाखालची जमीन सरकली. जेव्हा मला कळाले की मला माझ्या कामवालीचं वागणं जरा विचित्रच वाटायचं. जेव्हा मी तिचं वागणं माझ्या नवऱ्याला सांगितलं तेव्हा तो थोडा दचकला आणि म्हणाला, तू का गरीब बाईच्या मागे हात धुवून लागली आहेस? नाहीतर तुझ्या हाताखाली एक पण कामवाली बाई टिकत नाही. प्रत्येक जणीला तू काही ना काही नाव ठेवून काढून टाकतेस. तुझ्या गोष्टीला मी आता कंटाळलो आहे. असं म्हणून राहुल तिथून रागाने निघून गेला. राहुलच्या वागण्यातला बदल पाहून मला आश्चर्याचा धक्का बसला. कारण राहुल हा खूप शांत स्वभावाचा माणूस होता. तो माझ्या प्रत्येक अडचणीत मला मदत करत होता. पण अशा प्रकारे त्याचे वागणे पाहून मला खूप वाईट वाटलं. कधी कधी माझ्या मनात विचार यायचा, मी माझ्या मोलकरणीला म्हणजेच सरूला कामावरून काढून टाकावे. पण राहुलने मला सक्त ताकीद दिली होती, तिला कामावरून काढून टाकू नकोस. राहुलला वाईट वाटेल म्हणून मी तिला कामावरून काढू शकत नव्हते. म्हणून मी माझा निर्णय बदलला होता. पण राहुलला त्याच्या वागण्याबद्दल काहीच वाटत नव्हतं. सकाळी एवढ्या गोष्टीवरून तर सरूवरून त्याला माझा राग आला होता. राहुलने साधी माझी माफी पण मागितली नाही. दुसऱ्या दिवशी सरू शाल अंगावर घेऊन कामावर आली आणि आल्या आल्या सगळ्यात पहिल्यांदा माझ्या रूममध्ये गेली आणि आतून कडी लावून साफसफाई करू लागली. मी बाहेर तिची काम संपण्याची वाट पाहू लागले. सरूला आमच्या घरात कामाला लागून फक्त 20 ते 25 दिवस झाले असतील. ती खूपच कमी पैशात आमच्या घरी काम करायला तयार होती. सरू एक चांगली मुलगी वाटायची. ती घराची साफसफाईसुद्धा नीट करत असे. तिचे काम निर्मळ होते. पण तिची एकच गोष्ट मला खटकत होती, ती म्हणजे ती साफसफाई करताना माझ्या रूमची आतून कडी लावत असे आणि ही तिची सवय मला अजिबात आवडत नव्हती. या गोष्टीबद्दल मी तिला 2-3 वेळा विचारले तर मला उत्तर द्यायची की ताईसाहेब, सगळ्या घरी मी असंच काम करते. तुमच्या वस्तू जिथल्या तिथं असतात. मी त्यांना हात लावत नाही. वाटलंच तर तुम्ही तपासणी करू शकता. असं ऐकल्यावर मी शांत बसायचे. कारण ते खरंच होतं. माझ्या सगळ्या वस्तू जिथल्या तिथं असायच्या. ती माझ्या रूमची साफसफाई करून बाहेर आली की थकलेली असायची. तिचा चेहरा रडल्यासारखा दिसायचा. मी सरूच्या हालचालीकडे किचनमध्ये उभं राहून बारकाईने लक्ष द्यायचा प्रयत्न करू लागले. तेवढ्यात राहुल ऑफिसवरून घरी आला. राहुल घरी येताच सरू साफसफाई करायची सोडून त्याच्याकडे पाहू लागली. राहुलने सुद्धा तिच्याकडे एक नजर टाकली आणि रूममध्ये निघून गेला. सरू आता तिथेच होती आणि हॉलमध्ये चकरा मारू लागली आणि तिने इकडे तिकडे पाहिलं आणि कोणी दिसत नाही म्हटल्यावर ती माझ्या रूमच्या समोर गेली आणि रूमचा दरवाजा वाजवणार तेवढ्यात तिने आपला विचार बदलला आणि हॉलची साफसफाई करून पटकन घराबाहेर निघून गेली. सरू बाहेर जाताच राहुल रूममधून बाहेर आला. मला जवळ घेऊन मिठी मारली आणि राहुलचा मूड चांगला वाटत नव्हता. तो मला म्हणाला, राणी सरकार, जेवायला काय बनवलं आहे? मला खूप भूक लागली आहे. आम्ही जेवता जेवता खूप गप्पा मारल्या. राहुलचा मूड चांगला असल्यामुळे मी पण आनंदी होते. पण मी जेव्हा त्याच्यासमोर सरूचे नाव काढत होते तेव्हा त्याचा मूड लगेच खराब होत असे. सरूबद्दल माझ्या मनात द्विधा मनस्थिती होती. माहीत नाही कोणत्या उद्देशाने ती आमच्या घरात येत होती. राहुल सरूला कामावरून काढून सुद्धा देत नव्हता आणि तिच्याबद्दल एक सुद्धा शब्द ऐकायला तयार नव्हता. मी आता ठरवले होते, सरूबद्दल राहुलला काहीच बोलायचे नाही. सरूबद्दल सगळं सत्य जाणून मगच मी पुढचा निर्णय घेणार होते. दुसऱ्या दिवशी सरू घरी कामाला आली तेव्हा मी तिच्या छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष ठेवू लागले होते. सरू घरी आली तेव्हा तिचे अंगावर शाल घेतलेली होती. मी तिला म्हणाले, अगं, एवढा उन्हाळा असून तू अंगावर ही शाल का घेतेस? आणि कामाला लागल्यापासून तुझ्या अंगावर मला हीच शाल दिसते. तुला दुसरी नवीन शाल घेऊन देऊ का? हे ऐकल्यावर तिच्या डोळ्यात पाणी आले. ती म्हणाली, ताईसाहेब, ही शाल एक कोणाच्या तरी प्रेमाचे प्रतीक आहे. ही शाल सोडून तुमची शाल घेतल्यावर याने माझं थोडंच नशीब बदलणार आहे. मग आदलाबदलीचा काय फायदा? मी अजून काय बोलणार तरच तिने माझं बोलणं टाळत लगबगीने रूममध्ये साफसफाई करायला गेली. पण मला एक गोष्ट जाणवली. शालीच्या आत असलेल्या हातामध्ये तिने काहीतरी लपवलं होतं. तिच्या नेमकं हातात काय होतं हे मी पाहू शकले नाही. त्यामुळे मला तिच्यावर आणखीन जास्त संशय येऊ लागला होता. सरूने आतून कडी लावून दरवाजा बंद केला होता आणि मी बाहेर हॉलमध्ये वैतागून चकरा मारत होते. तेवढ्यात राहुल ऑफिसमधून घरी आला. त्याने मला असं वैतागलेलं पाहून विचारलं, काय झालं आहे रेश्मा? मी चेहऱ्यावर खोटं हसू आणून म्हणाले, काही नाही झालं. तेवढ्यात सरू बाहेर आली आणि आम्हाला पाहून जरा दचकलीच आणि लवकर लवकर हॉलची साफसफाई करू लागली. राहुल आमच्या रूममध्ये निघून गेला. मी पण रूममध्ये त्याच्या मागे जायला लागले तर राहुलने कडी लावून दरवाजा बंद केला. ते पाहून मला आश्चर्याचा धक्का बसला. पण सरू साफसफाई करून राहुल बाहेर जायच्या आत पटकन तिथून निघून गेली.
पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली होती. सरू रूमची सफाई करून बाहेर आल्यावर मी कधीच रूममध्ये गेले नाही. जेव्हा पण रूमची साफसफाई करून बाहेर यायची तेव्हा लगेच राहुल ऑफिसवरून यायचा आणि रूममध्ये पहिल्यांदा तोच जायचा. तो फ्रेश होऊन बाहेर यायचा. मी एवढ्या मोठ्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं होतं. काही वेळानंतर राहुल रूममधून बाहेर आला. मी सगळं नॉर्मल असल्यासारखं दाखवलं. आम्ही दोघांनी मिळून जेवण केलं आणि थोड्याफार गप्पा मारल्या. त्यानंतर राहुल झोपायला रूममध्ये निघून गेला. पण मला काही झोप लागत नव्हती. मनात संशयाचा काहूर माजला होता. मला माझा संसार मोडताना दिसत होता. दुसऱ्या दिवशी मी सरूला म्हटले की तू संध्याकाळी कामाला येण्याऐवजी दुपारी कामाला येत जा. तेव्हा ती म्हणाली, ताईसाहेब हे शक्य नाहीये. माझ्या कामाच्या वेळा ठरल्या आहेत. तुम्हाला दुसरी कोणी मोलकरीण भेटत असेल तर तुम्ही तिला कामाला ठेवू शकता. पण मी विचार केला, फक्त संशयामुळे एक चांगली कामवाली बाई हातातून जाऊ देणं बरोबर नव्हतं. पुन्हा एकदा सरू रूमच्या आतमध्ये गेली आणि कडी लावून साफसफाई करू लागली. मी हॉलमध्ये बसून तिची वाट पाहत होते. तेवढ्यात राहुल ऑफिसवरून घरी आला. इकडे सरू पण रूमच्या बाहेर आली. राहुल लगेच रूममध्ये गेला आणि मी पण त्याच्या मागे रूममध्ये गेले. आम्ही रूममध्ये गेलो. रूममध्ये गाजराच्या हलव्याचा सुगंध दरवळत होता. मी राहुलकडे आश्चर्याने पाहिले. राहुल मला म्हणाला, ऑफिसमध्ये एका मित्राने गाजराचा हलवा आणला होता. मी मानाने होकार देऊन किचनमध्ये निघून गेले. आता माझ्या डोळ्यात अश्रूंच्या धारा वाहत होत्या, कारण राहुल खोटं बोलत होता. राहुल जेव्हा ऑफिसमधून घरी आला तेव्हा त्याच्या हातात काहीच नव्हतं. सरूच त्याच्यासाठी गाजराचा हलवा घेऊन आली होती. राहुलला गाजराचा हलवा खूप आवडतो. ही गोष्ट फक्त मला आणि माझ्या सासरच्यांकडच्यांनाच माहीत होती. माझ्या कामवालीला माझ्या नवऱ्याच्या आवडीनिवडी कशा काय माहीत होत्या. तेवढ्यात राहुल किचनमध्ये आला आणि आम्ही दोघांनी जेवण केलं. राहुल झोपण्यासाठी रूममध्ये गेला आणि मी हवा खाण्यासाठी बाहेर अंगणात गेले. आज माझं मन खूप उदास होतं. डोळ्यातून अश्रू येत होते. नंतर मी झोपेची गोळी खाऊन झोपून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी राहुल ऑफिसला गेल्यावर मी शेजारच्या शिंदे काकूंकडे गेले, कारण त्यांच्याकडे सुद्धा सरू कामाला होती. मला सरूबद्दल त्यांच्याजवळ चौकशी करायची होती. आम्ही इकडच्या तिकडच्या गप्पा केल्यानंतर मी सरूचा विषय त्यांच्याजवळ काढला. म्हणाले, केव्हापासून ती एक शाल कामावर घेऊन येते. आपण तिला नवीन शाल घेऊन द्यायची का? शिंदे काकू माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत होत्या. त्या मला म्हणाल्या, कसली शाल? ती कामावर आल्यावर मोकळीच येते. ती हिवाळ्यातसुद्धा अंगावर शाल घेत नाही. मग एवढ्या उन्हाळ्यात कशी काय घेईल? काकूंचं बोलणं ऐकून मला आश्चर्याचा धक्का बसला होता. काय बोलावं तेव्हा कळतच नव्हतं. मी म्हणाले, ती साफसफाई करताना रूमची आतून कडी का लावते? काकू म्हणाल्या, ती आमच्या कोणत्याच रूमची कडी लावत नाही. तुमची लावते का? हे बघ रेश्मा, ती मोलकरीण आहे. तिचा खूप लाड करत जाऊ नकोस. थोड्याफार प्रेमाने तिच्यासोबत वाग, पण तिला डोक्यावर घेऊ नकोस. मी तर माझ्या मोलकरणीला अजिबात परवानगी दिली नसती की साफसफाई करताना तिने बेडरूमची कडी आतून लावावी. मी तर अशा कामवालीला काढूनच टाकलं असतं. मी म्हणाले, पण मला सरूने सांगितलं आहे की मी सगळ्यांच्या घरी कामे करताना अशीच रूमची कडी लावून काम करते. शिंदे काकू मला हसत म्हणाल्या, रेश्मा तू खूप भोळी आहेस गं. नंतर मी माझ्या घरी आली. शिंदे काकूंचं बोलणं माझ्या कानात घुमत होतं. संध्याकाळ होताच सरू घरी कामाला आली होती आणि अंगावर शाल घेऊन रूममध्ये गेली. सरू रूमची साफसफाई करून बाहेर आली. इकडे राहुल पण ऑफिसवरून आला. मी किचनमधल्या खिडकीतून त्या दोघांना हळूच पाहत होते. तेवढ्यात राहुल जोरात ओरडला, तुझ्यासाठी हेच चांगलं आहे की तू हे काम सोडून निघून जा. मला जरा समाधानाने राहू दे. माझा पिच्छा सोड. दररोज गाजराचा हलवा आणून तुला काय दाखवायचं आहे? सरू रडू लागली आणि म्हणाली, या जगात फक्त तूच माझा सहारा आहेस. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. मला तुझ्या नावाची ओळख दे, नाहीतर मी सगळी गोष्ट तुझ्या बायकोला सांगून टाकेल. असं म्हणताच हॉलची साफसफाई न करताच सरू घरातून निघून गेली. सरूचं बोलणं ऐकून मला आश्चर्याचा धक्का बसला होता. राहुलचं असं कुठलं रहस्य तिला माहीत होतं की ती राहुलला अशा प्रकारे धमकवत होती आणि ती असं का म्हणत होती की मला तुझ्या नावाची ओळख दे? ह्या सगळ्या गोष्टी माझ्या कल्पनेच्या बाहेर होत्या. काहीतरी वाईट घडणार आहे असं मला राहून राहून वाटत होतं. मी राहुलला जेवायला बोलवले तर उलट राहुलच माझ्यावर जोरात ओरडला, तू अशी कशी बाई आहेस? तुला घरातल्या 2 माणसांचे कामसुद्धा करता येत नाही का? त्यासाठी कामवाली बाई ठेवायची काय गरज होती? असं म्हणत तो रागातच घराच्या बाहेर गेला. पण मी तर सरूला कामावरून काढून टाकत होते ना. राहुलनेच मला तिला कामावरून काढू दिली नाही आणि आता उलट माझ्यावरच ओरडतोय. मी रूममध्ये आले तर मला गाजराच्या हलव्याचा वास येत होता.
मी खिडकीतून बाहेर पाहिले तर राहुल वैतागून चक्रा मारत होता. मला समजत नव्हतं की हे सगळं काय चाललं आहे. नेमकं सरूचं आणि माझ्या नवऱ्याचं काय नातं होतं. मी राहुलला डायरेक्ट विचारू शकत नव्हते. मी सासूबाईच्या मदत घ्यायची ठरवली. माझ्या सासूबाई खूप प्रेमळ होत्या. त्या मला नक्कीच मदत करतील. मी त्यांना फोन करून ही गोष्ट सांगितली. दुसऱ्या दिवशी त्या माझ्या दिराला घेऊन घरी आल्या. आईला पाहून राहुलला अजिबात आनंद झाला नाही. उलट राहुल आईला रागात म्हणाला, कशाला आली आहे इथे? अगोदरच माझ्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम चालू आहेत. राहुलचे हे बोलणे ऐकून मला रडू येऊ लागलं. मी राहुलला शांत राहायला सांगितले, पण तो उलट मलाच म्हणाला, आमच्या मालकाच्यात तू लक्ष घालू नकोस. हे सर्व ऐकून माझ्या दिराला खूप वाईट वाटलं. ते सासूबाईला परत गावाकडे जाण्यासाठी म्हणू लागले. माझ्या सासूबाईंनी माझ्याकडे पाहिले तर मी हात जोडून थांबायची विनंती केली. पण माझ्या दिराने माझी एकही गोष्ट ऐकली नाही आणि नाराज होऊन ते गावाकडे निघून गेले. माझ्या सासूबाईंना सुद्धा असं वाटलं नव्हतं की तो त्यांच्याशी असा वागेल. ज्या मुलाला आई घरी येताच आनंद होत होता, आज त्याच मुलाला दुःख वाटत होतं. जो मुलगा त्याच्यावर एवढं प्रेम करत होता, तो त्यांच्याशी असं का वागत होता? मी सासूबाईला म्हणाले, आजकाल राहुलचं वागणं खूप बदललं आहे. त्याला तुम्ही समजावून सांगा. यासाठी मी तुम्हाला इथे बोलवलं आहे. संध्याकाळ झाली तशी मी सकू येण्याची वाट पाहू लागले. सकूबद्दल मी माझ्या सासूबाईंना सर्व काही सांगितलं होतं. सकू आज कामाला आलीच नाही. मी बोलता बोलता राहुलला म्हणाले, आज जरा जास्तच काम पडले. सकू आज आलीच नाही. त्यानंतर राहुलने रागाने मलाच म्हणाला, मी तिला कामावरून काढून टाकले आहे. यानंतर ती कामावर पुन्हा कधीच येणार नाही. अशा लोकांना घरात आमंत्रण देऊन बसली आहेस, त्याचा परिणाम हाच होणार. राहुलचं हे वागणं बघितल्यावर मला आश्चर्याचा धक्का बसला. राहुलचं व्यक्तिमत्व पहिलं असं नव्हतं. तो तर माझी खूप काळजी घ्यायचा. सकू घरात आल्यापासून त्याचं वागणं बदललं होतं. माझी सासू सकूला भेटून काहीतरी निर्णय घेणार होती. या सर्व गोष्टींचा शेवट करायचा असा मी निर्णय घेतला होता. म्हणून मी दुसऱ्या दिवशी शिंदे काकूंच्या घरी गेले. तेव्हा तिथे सकू काम करत होती. मला पाहून ती घाबरली. मी तिला म्हणाले, बरं झालं तू आज शाल अंगावर घेतली नाही. बरं, आज उन्हाचा पारा किती चढला आहे. आणि काल तुला राहुलने खोटं सांगितलं होतं की आम्हाला मोलकरीणची गरज नाही. खरं तर माझ्या सासूबाई आल्या आहेत, त्यामुळे मला जास्तच काम पडत आहे. त्यामुळे मला आता तुझी गरज आहे. राहुलने देखील या गोष्टीला होकार दिला आहे. तू आमच्या घरी कामाला येऊ शकतेस. माझी सासूबाई आली आहे म्हटल्यावर तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक दिसली. संध्याकाळी जेव्हा ती घरी कामासाठी आली तेव्हा तिने अंगावर शाल घेतलेली होती. पण आश्चर्याची ही गोष्ट होती की आज तिने तिचा चेहरासुद्धा ओढणीने झाकला होता. मला सकूचे ते वागणे पाहून खूप राग आला. मी तिला म्हणाले, शिंदे काकूकडे तू फक्त ओढणी घेऊन जातेस आणि माझ्याकडे येण्यासाठी आता तुला चेहरासुद्धा लपवायची गरज वाटली. त्यावर ती म्हणाली, ताईसाहेब, तुम्हीच म्हणाला होतात ना की तुमच्या घरी सासूबाई आल्या आहेत, त्यामुळे मी ही ओढणी चेहऱ्यापर्यंत घेतली आहे, बाकी काहीच नाही. मी तिला म्हणाले, असा चेहरा झाकून ठेवण्याची काही गरज नाही. माझ्या त्या सासूबाई तर आहेत, कोणी परक्या नाहीत. तिने मान हलवून होकार दिला आणि रूममध्ये साफसफाईला गेली. तिने साफसफाई करायला रोजच्यापेक्षा जास्त वेळ लावला. तेवढ्यात माझ्या सासूबाईंना त्यांच्या रूममधून बोलवले आणि बाहेर अंगणात बसवून ठेवले. त्यांना सांगितले की ऑफिसमधून राहुल आल्यावर बाहेर त्याला बोलण्यात गुंतवून ठेवा. माझ्या सासूंनी मला मदत करण्यात कोणतीही कसर सोडली नव्हती. मी राहुलचा ऑफिसचा सूट घातला, टोपी घातली आणि आमच्या रूमचा दरवाजा वाजवला. दरवाजा वाजवताच मी दरवाजाकडे पाठ करून उभी राहिले. सकूने दरवाजा उघडला. ती तिच्याकडे पाठ करून उभी असल्यामुळे तिने मला ओळखले नाही. तिला वाटलं राहुलच आहे. राहुल समजून ती माझ्याशी असं काय बोलली की माझ्या पायाखालची जमीनच सरकली. राहुल, आई आली आहे. तुझी परवानगी असेल तर मी आईसोबत बोलू का? तेवढ्यात राहुल हॉलमध्ये आला होता. सासूबाई त्याला थांबवण्यात अयशस्वी ठरल्या होत्या. त्याच्या मागे सासूबाईसुद्धा आल्या. सासूबाईंनी सकूला पाहिल्यावर त्यांना खूप आश्चर्याचा मोठा धक्का बसला. माझ्या सासूबाईंनी सकूकडे पाहून तोंड वाकडं केलं होतं. ते पाहून मला आश्चर्य वाटले. माझ्या सासूबाई सकूला ओळखत होत्या का? मी सकूला म्हणाले, सकू, बस झालं आता. मला सगळं सत्य कळालं पाहिजे. तेव्हा सकू रडता रडता सांगू लागली की ताईसाहेब, मी एका खूप श्रीमंत घरातली मुलगी आहे. सर्व पंचक्रोशीत माझ्या आईवडिलांचे नाव होतं. मी माझ्या वडिलांचे नाव सांभाळू शकले नाही. त्यांची इज्जत मी धुळीस मिळवली. माझ्या वडिलांनी माझे खूप लाड केले. माझ्या वडिलांनी माझ्यासाठी सर्व गोष्टी केल्या, ज्या आमच्या खानदानात आत्तापर्यंत कोणीच केल्या नव्हत्या. माझ्या हट्टापायी मी शहरात कॉलेजला ॲडमिशन घेतले.
माझ्या वडिलांनी गाडी आणि ड्रायव्हर ठेवले. मी दररोज त्या गाडीने शहरात कॉलेजला जात असायचे. त्या गाडीवरच्या ड्रायव्हरवर मी प्रेम करू लागले. तो कोणत्याच दृष्टीने माझी बरोबरी करू शकत नव्हता. मला माहीत होतं की आमचं लग्न होणे शक्य नाहीये, पण म्हणतात ना प्रेम आंधळं असतं. आम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नव्हतो. म्हणून मी ड्रायव्हरबरोबर पळून जाऊन लग्न केलं. पण काही दिवसानंतर माझ्या सुखावर विरजण फिरलं. माझा नवरा एक नंबरचा बिनकामाचा निघाला. तो काहीच काम करत नव्हता. दारू पिऊन तो घरीच झोपायचा. आमचा उदरनिर्वाह होणे खूप अवघड झालं होतं. पण मला जेव्हा मुलगा झाला तेव्हा हिंमत करून मला पोट भरण्यासाठी लोकांच्या घरी धुणी भांडी करावी लागली. कारण नोकरी करायला माझं शिक्षण पूर्ण नव्हतं झालं. मी 11वीला असतानाच पळून गेले होते. जेव्हा मी तुमच्या घरी आले तेव्हा राहुलला पाहून मला धक्का बसला होता. कारण राहुल हा माझा सख्खा भाऊ आहे. राहुलने मला सांगितलं होतं की तू या घरातून निघून जा आणि ताईसाहेबांना कधीच कळू देऊ नको की तू माझी सख्खी बहीण आहेस. मी खूप वर्षांनी माझ्या सख्ख्या भावाला भेटली होती. मी त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला. मी रोज ती शाल अंगावर घेऊन यायचे कारण ती शाल मला माझ्या भावाने वाढदिवसादिवशी मला भेट दिली होती. मी रोज गाजराचा हलवा घेऊन यायचे कारण राहुलला माझ्या हातचा गाजराचा हलवा खूप आवडायचा आणि मी रोज कडी लावायचे कारण तो गाजराचा हलवा पडद्यामागे लपवून ठेवता यावा म्हणून. आणि मी तुमच्या रूममध्ये रोज माफीनामा लिहायचे. परंतु राहुलला माफ करण्याऐवजी मला घरातून हाकलून द्यायचे होते. त्याला धमकी द्यायला सुरू केली होती की मला जर तू माफ नाही केलंस तर मी ताईसाहेबांना सगळं सांगून टाकेन. मी तुझी सख्खी बहीण आहे म्हणून. त्याला भीती वाटत होती की या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळाल्यावर तुमच्या घरात खूप भांडणे होतील. म्हणूनच मला या सर्व गोष्टी कराव्या लागत होत्या. हे सर्व सांगताना सरूच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती म्हणाली, मी माझ्या वडिलांना दुःख देऊन मी कधीही सुखी राहू शकले नाही. मी माझ्या वडिलांचे नाव खराब केले होते. त्यांची इज्जत धुळीला मिळवली होती. माझ्यामुळे त्यांच्या रक्ताचे संबंध सुद्धा तुटले होते. माझ्या नवऱ्याने सुद्धा मला धोका दिला होता. ज्या मुलीच्या घरी तिच्या अवतीभोवती नोकर-चाकर फिरत होते, आज तीच मुलगी आपल्या मुलांना 2 वेळचे जेवण देण्यासाठी लोकांच्या घरी मोलकरीप्रमाणे काम करत होती. माझ्या सासूबाईंना आपल्या मुलीचं दुःख पाहून खूप वाईट वाटलं. त्यांनी लगेच सखूला रडता-रडता मिठीत घेतलं. राहुल म्हणाला, आई मला माहीत होतं तू तुझ्या मुलीशी जास्त काळ नाराज राहू शकत नाही. मी तुमच्यासोबत वाईट वागलो कारण मला वाटत होतं की तुम्ही या घरात राहू नये, सखूला पाहू नये. मी पुढे होऊन राहुलला म्हणाले की एका आईचे हृदय कधी चुकीचा निर्णय घेऊ शकत नाही. सखूने तिच्या चुकीची शिक्षा भोगली आहे. आता तरी तुमचा हात तिच्यावर ठेवा. राहुलचे डोळे भरून आले. त्याने मोठ्या मनाने सखूला माफ केलं. मैत्रिणींनो, या जगात कितीतरी मुलींना प्रेमाच्या नावाखाली मूर्ख बनवलं जातं. कधी कोठ्यावर विकलं जातं तर कधी आयुष्यभर पश्चाताप करण्याची वेळ येते आणि नंतर ती आपल्या घरच्यांना भेटण्यासाठी आयुष्यभर तडफडत असते. त्यामुळे घरातून पळून जाणाऱ्या मुलींनी अगोदरच विचार करावा की आपण ज्या व्यक्तीबरोबर पळून जात आहोत तो व्यक्ती आपले आयुष्यभर साथ देईल का? मला या कथेतून एवढंच सांगायचं आहे की कोणतीच मुलगी आपल्या आईवडिलांचं मन दुखवून सुखी होऊ शकत नाही. धन्यवाद.